नागपूर हिंसाचाराचा कथित सूत्रधार फहीम खानचा जामिनासाठी अर्ज करण्यात आलाय। फहीम खानची सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी आता धाव घेण्यात आली आहे। त्यातला मुख्य सूत्रधार असलेला फहीम खानने आता जामिनासाठी अर्ज केलाय। फहीम खानची सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेण्यात आलेली आहे। राजकीय दबावाखाली फसवलं जात असल्याचा दावा यावेळी करण्यात आला। फहीम खानच्या जामीन अर्जावरती सोमवारी सुनावणी होणार आहे। त्यामुळे सुनावणीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडलेत। मी जितेंद्रकडे जाणार आहे। जितेंद्र, खरं तर आपण पाहतो नागपूरमध्ये हिंसाचार उफाळून आला आणि त्यातला जो कथित सूत्रधार आहे फहीम खान, या संदर्भात सुद्धा घडामोडी घडतायत। त्याने जामिनासाठी अर्ज केलाय। काय सविस्तर माहिती आहे? कारण फहीम खान हा 38 वर्षीय असून तो मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पक्षाचा या संघटनेचा नागपूर शहराध्यक्ष आहे। नागपुरात जो हिंसाचार झाला त्या पाठीमागे तो सूत्रधार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे आणि तसा उल्लेखही पोलिसांनी FIR मध्ये केलेला आहे की त्यांनी 50-60 लोकांचा सुरुवातीला दुपारच्या वेळेस जमाव जमवला होता आणि त्यांना हिंसाचारासाठी उद्युक्त केलेलं होतं किंवा चिथावणी दिलेली होती। त्यानंतर त्याला अटकही करण्यात आलेली आहे। तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। मात्र त्याच्याकडून जे आहे ते जामिनासाठी आता जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि राजकीय द्वेषापोटी, राजकीय कारणामुळे मला फसवण्यात आल्याचा दावा किंवा आरोप त्याने आपल्या या अर्जात केलेला आहे। आता या अर्जावर नेमकं काय सुनावणी करतं कोर्ट ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि यासाठी सोमवारची तारीख जी आहे ती कोर्टाने निश्चित केलेली आहे। त्यानंतर सोमवारी कोर्ट याबाबत नेमकी काय भूमिका घेतं आणि या अर्जावर काय सुनावणी करतं याकडे सर्वांचं लक्ष असेल। करण, नक्की जितेंद्र, आपल्याशी असेच जोडलेला आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहूया।